नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अतिशय सोपी आणि सुंदर रांगोळी. आता हळदी कुंकवासाठी ही रांगोळी आहे. एक पिंपळाच्या पानावरती मी हळदी कुंकवाचे वाण काढलेले आहेत. अगदी आपण हळदी कुंकवाला वाण देतो ना, जसं की भरून पान, अशा प्रकारची मी रांगोळी काढलेली आहे. खूप सोपी आहे. आता जर येत नसेल तर आउटलाईन थोडीशी खडूच्या मदतीने करून घेतली तरी चालेल. आता हिरवा रंग भरून घ्यायचा आहे आणि जी मी बॉर्डर आहे पानाची ती डार्क हिरव्या रंगामध्ये काळा रंग मिक्स करून घेतला आणि त्याने बॉर्डर देऊन घेतलेली आहे. आता मध्ये हिरवा रंग व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. बघा, हे पूर्ण सफेद रंगाने जरी हे काढलं आणि वरती कलर काढले तरी पण ही रांगोळी छान दिसेल. बघा, मी पूर्ण कलर पानामध्ये भरून घेतलेला आहे. आता आपण हळदी कुंकवासाठी काढणार आहोत, तर एक डब्याच्या झाकणाच्या मदतीने आपण हळदी कुंकवाचे करंडे अगदी सोप्या पद्धतीने काढणार आहोत. बघा, येत नसेल तर गोलाकार डब्याचं झाकण ठेवून मी काढून घेतलेलं आहे हळदी कुंकवाच्या करंड्याचा. बघा, व्यवस्थित आकार काढून घ्यायचा आहे. जी मधली दांडी असते हळदी कुंकवाच्या याची, तर ती दांडीसुद्धा मी काढून घेतलेली आहे. पकडायची असते ना, तर व्यवस्थित कलर भरून घ्यायचा आहे. आता यामध्ये थोडंसं डार्क लाईट असे कलर भरले की त्या पानावरती ते हळदी कुंकवाचा जो करंडा आहे तो उठून दिसणार आहे. मध्ये एक फुलांचा आकार दिलेला आहे. आता खालीसुद्धा मी रेषा देऊन घेतल्या, त्यामुळे एक हळदी कुंकवाचा करंडा असल्याचा लूक येतो. बघ, त्यामध्ये आपण हळदी कुंकवाचे कलर भरून घेणार आहोत. खाली बघा, व्यवस्थित रेषा देऊन घेतली आहे, त्यामुळे जी हळदी कुंकवाची कुंयरी आहे ना त्याचा लूक आलेला आहे. आता पिवळा आणि लाल रंग, हळदी कुंकवाचे जे रंग आहेत ना ते भरून घ्यायचे आहेत. बघा, थोडंसं लाईट कलर दिला की आणखी उठून दिसतात ते. आता एक मंगळसूत्र आपण काढणार आहोत. ते सौभाग्याचे आपले प्रतीक आहे ना, मंगळसूत्र, हळदी कुंकू किंवा नथ, हे सर्व मी या पानावरती काढणार आहे. आता हलव्याचा दागिन्यांचा लूक येण्यासाठी मध्ये मध्ये सफेद रांगोळीने डॉट दिलेले आहेत. नथसुद्धा मी काढलेली आहे. बघा, नथ काढण्याची पण नेहमीप्रमाणेच पद्धत एकदम सोपी आहे. जी राजेशाही आपली नथ असते ना ती काढायची आहे. पारंपरिक नथ आहे ही. व्यवस्थित डॉट देऊन ही नथ काढायची आहे. मधला जो खडा आहे त्यामध्ये रंग भरून घेतलेला आहे, गुलाबी रंग. आता बांगड्या पण थोडासा बांगड्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे डब्याच्या झाकणाने आणि डॉट देऊन घ्यायचे आहेत. आता हलव्याच्या बांगड्या लोक येण्यासाठी थोडासा वेगळे रंग मी त्यामध्ये भरून घेतले. बघा, छान दिसते की नाही. आता आपण पतंग पण काढणार आहोत. ती थोडीशी रिकामी जागा दिसते त्यामध्ये. तर सुंदर पद्धतीने अगदी ते पुठ्ठ्याच्या साहाय्याने मी पुठ्ठा थोडासा कापून घेतलेला आहे चौकोनी आकाराचा, आणि त्याने पतंग काढण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे. बघा, अगदी झटपट पतंग काढून होतात. तर दोन्ही बाजूनी मी लाल रंगाचेच पतंग काढलेले आहेत. लाल आणि पिवळे रंग त्यामध्ये भरलेला आहे. बघा, सुंदर दिसते की नाही. आता मध्ये जी थोडी रिकामी जागा दिसते त्यामध्ये आपण थोडीशी फुलं काढून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी बघा, मी फुलं काढून घेतलेली आहेत. खूप सुंदर आहे बघा रांगोळी. तुम्हाला जर आवडत असतील माझ्या रांगोळ्या, नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी नवनवीन रांगोळ्या माझ्या चॅनलवर टाकतच असते. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.